नमस्कार मंडळी. आमच्या इकडं पूर्णपणे आज पाऊस बंदच आहे. छान वाटतंय, पण आजूबाजूच्या शहरात पाऊस चालू आहे, त्यामुळे सांगता नाही येत. ऊन पडलं का तिकडून पण कंटाळा येतो. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं डी पीवर काहीतरी काम चालू आहे आमचं, कारण की पावसाळा म्हणजे डी पीचे सारखे प्रॉब्लेम होतात. ही गरम मॅगी बनवली आहे आमच्या विश्वमसाठी, आणि मी घेतला चहा. आणि उन्हाचा चहा पण नाही पिऊ वाटत आहे आता. मी उठते उशिरा, मग ते ऊन पडलेलं असतं. मग त्यानंतर हे दोघं जण खेळत आहेत कॅच. हा म्हटला, मम्मा माझा व्हिडिओ घे, पण मी कॅच घेताना घे, असं नको घेऊ. त्याला काय वाटलं काय माहिती मी कुठं पोस्ट करणार आहे. मग आम्ही दोघं बसलो बाहेर. खूप ऊन आहे, याला उघडाच ठेवला. माझी पण तब्येत बरी नाही आहे, त्यामुळं 2 दिवस आराम आहे. नंतर शेवग्याची भाजी, आमरस आणि चपाती असा आम्ही मेनू खाल्ला दुपारी. आमरस आता आहेच गावठी आंब्याचा. मग संध्याकाळी लिस्ट केली किराणा यादी. सुपर मार्केटमध्ये जाऊन आणायचं आहे म्हटलं. मम्मीला पण घेऊन जावं सोबत, तिला परत जायला नाही भेटत. मग मी रेडी झाले, म्हटलं चला पिशव्या घ्या आणि चला. मग मी गाडीजवळ वाट बघत बसले. मग मी येते मागून आवरून. तिचं कधीच वेळेवर आवरत नाही, काही ना काही राहतंच मागं. मी रोडवरच जाऊन उभी राहिले. मग मम्मी येते मागून. म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ घेऊन टाकू. आता नंतर हे काय शूट करायला नाही भेटणार. तिकडं गेल्यानंतर हे मी मिस करील, हे गावचं वातावरण. मग मम्मी आली. मग आम्ही गेलो सुपर मार्केटमध्ये थेट गावात. आणि हे बघा, छान गावाच्या ठिकाणी पण हे छान सुपर मार्केट आहे. मस्त सगळ्या वस्तू भेटतात इथं. आपण हाताने घ्यायच्या. डीमार्ट सारखंच आहे. आणि खूप महाग आहे. तांदूळ तर इतके महाग होते, बापरे, 70च्या खाली एक पण नाही. आणि मग तरी घेतले मी, 1 किलो घेतले. तिकडून आणल मी असं सांगितलं मम्मीला. मग घेतला मी किराणा आणि निघलो घरी. घरी आल्यावर बघितलं माझ्या भावाने आंबे आणले. त्याला पण कुणीतरी दिले ते गावठी आंबे. हे पण मस्त गोड राहतात. आणि हे बघा, आमच्या झाडाला किती भारी फुलं आलेत, किती आलेत. आणि फोटोमध्ये तर खूपच भारी दिसतात ते, सफेद एकदम. फ्रेश वाटतं त्यांच्याकडे बघून. माझी आई दळून पण आली, दळण दळायला गेली होती मागच. आणि मग संध्याकाळी बसले वॉक करत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.